प्रेक्षकांनो, आपण पाहता मंडल न्यूज. आज CP साहेब आपल्यासोबत आहे. सर, कसं नियोजन आहे, कोण्या चौकात कुठल्या प्रकारचा बंदोबस्त आहे आणि नागरिकांना काय आवाहन करणार? आता जे अमरावती शहरामध्ये रात्रीची नाकाबंदी लावण्यात आलेली आहे आणि निवडणुकीचे 2 दिवस जे रात्र शिल्लक आहेत त्यामध्ये प्रिकॉशन घेण्याचं हे आहे की जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर राहतील. कोणी परवाना किंवा विनकामी कोणी फिरत आहेत लोक किंवा कोणी इलेक्शनमध्ये काही कुठलाही बाधा आणू नये अशा प्रकारची लोकांची चेकिंग सुरू आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांना सोडून जे कोणी निवडणुकीचा प्रचार करण्याची शक्यता आहे असे लोक किंवा कोणी कुठल्या एरियामध्ये कोणी तक्रार येतात कधी की इकडे काही होत आहे, कोणी दारू वाटत आहे का पैसे वाटत आहे किंवा काही दादागिरी करत आहे, असे कुठल्या एरियामध्ये काही न्यूज आली किंवा काही पोलीस स्टेशनला फोन आला, कंट्रोल रूमला माहिती आली तर तात्काळ आमचे तिथे पोलीस पोहोचतील, चेकिंग करतील आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करतील. तर याकरिता सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. ही सर्व हॉटेल्स आस्थापना सर्व बंद करण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे की आजपासून संध्याकाळपासून जे आहे ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत. त्यामुळे कुठल्याही दारू दुकान बिअर बार हे चालू राहणार नाही आणि कोणीही अवैधरित्या जर दारूची विक्री करत असेल, वाहतूक करत असेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्यात येईल. याच्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की याबद्दलसुद्धा काही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी. आम्ही जे आहे आपली इलेक्शनची प्रक्रिया शांततेत व्हावी हाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि आपण ते निश्चितच पार पाडू शांततेत. मतदानाच्या दिवशी नागरिकांना काय आवाहन करणार? ऑलरेडी आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहे नागरिकांना की भयमुक्त वातावरणात सर्वांनी मतदान करायचे. कोणी मोठ्या प्रमाणात सर्वांनी बाहेर पडावे आणि मतदान करावे हे प्रशासनाने आपल्याला आवाहन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं कोणी आपल्याला भय दाखवत असेल, भीती दाखवत असेल, आमिष दाखवत असेल तर त्याची तक्रार आपण तात्काळ पोलीस स्टेशनला करावी, डायल 112वर करावी किंवा नियंत्रण कक्ष येते किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करावी. याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि सर्व नागरिकांनी भयमुक्त वातावरणात आपलं निवडणुकीचा हक्क आणि कर्तव्य जे आहे मतदानाचं ते बजवावे. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत अमरावती शहरातील पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. आपण राजकमल चौक येथे आहोत. इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे आपल्याला. प्रत्येक वाहनाची, ते 2 व्हीलर असो, 4 चाकी असो, ऑटो रिक्षा असो, प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केल्या जात आहे. त्याचं कारण हेच आहे की 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत विधानसभा निवडणूकची मतदान होणार आहे. त्याच अनुषंगाने राजकमल चौकच नाही तर शहरातील इतरही जे प्रमुख चौक आहे, जो मुख्य रस्ता जातो त्यावरही चेकपोस्टमध्ये पोलिसांचा तंगडा बंदोबस्त लावला असून ही निवडणूक शांततेत पार पडावी हेच पोलीस प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. इथे आपण पाहू शकतो राजकमल चौक येथे आपण आलो आहोत. इथे पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावला असून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होत आहे. इथे DCP सागर पाटील साहेब आहे, आणखी वरिष्ठ अधिकारी इथे आहे. ते पण सर्व प्रक्रियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ते 2 व्हीलर असो, 4 चाकी वाहन असो, सर्वांना हात दाखवून डिक्की तपासल्या जात आहे आणि त्यांची चेकिंगही अतिशय चोख पद्धतीने केल्या जात आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होऊ घातलेलं आहे. हे सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी हीच पोलीस प्रशासनाची इच्छा असून आपण पाहू शकता तिथे पण चेकिंग सुरू आहे एका 2 व्हीलरची. पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केल्या जात आहे का जेणेकरून काही त्यामध्ये अप्रिय वस्तू किंवा दुसरं काही नसावं. कारण की पोलीस प्रशासनाच्या वतीने राजकमल चौकच नाही तर शहरातील ग्रामीण भागात प्रत्येक चौकात आणि चेकपोस्टवर तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून राजकमल चौक येथे सुद्धा आपण पाहू शकता शहरातील प्रत्येक वरिष्ठ अधिकारी इथे आले असून त्यांचं प्रत्येक वाहनावर एक बारीक लक्ष आहे आणि प्रत्येक वाहनांची इथे
कसून तपासणी होत आहे, ते 4 चाकी वाहन असो, 2 चाकी वाहन असो का कुठल्याही प्रकारचं वाहन असो, प्रत्येक वाहनांची ते चौकशी करत आहे. इथे सर्व पोलीस अधिकारी आहे. निवडणूक ही शांततेत पार पडावी याच उद्देशानं पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं